उत्सव संपूर्ण तालुक्यामध्ये, चिपळूण तालुक्यामध्ये करंजेश्वरीचा शिमगा हा प्रसिद्ध आहे। या दिवशी संपूर्ण चिपळूण बाजारपेठ बंद असते आणि संपूर्ण चिपळूण शहरातील लोक या शर्णेला येत असतात आणि फार मोठी जत्रा भरते आणि एक आनंद महोत्सव इथे साजरा केला जातो। एक जत्रेचं रूप या शिमग्याला आलेलं असतं आणि या करंजेश्वरीच्या शिमग्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे हा गुलाल मुक्त शिमगा असतो आणि कुठल्याही प्रकारचे वादविवाद होत नाहीत आणि अजूनपर्यंत या संपूर्ण चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी शिमगामध्ये भानगडी असतात, परंतु आज या करंजेश्वरीच्या शिमग्याला एक नवसाची शरणे काढली जातात आणि म्हणूनच या संपूर्ण चिपळूण शहरातील लोक हे खास देवी करंजेश्वरी आणि सोमेश्वर नवसाला पावणारी म्हणून ही शरणे बघण्यासाठी खास आलेली असतात आणि खास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने हेही खास हे शरणे पाहण्यासाठी सहकुटुंब आलेले आहेत। त्यांचंही मी इथे शहराच्या वतीने स्वागत करते। बाळासाहेब, आपण नेमकी काय शुभेच्छा द्याल? खरं तर श्रीदेव सोमेश्वर आणि या ठिकाणी श्री करंजेश्वरीचा हा ऐतिहासिक असा शिमग्याचा उत्सव सुरू होतोय। गोवळकोट, पेठमाप आणि चिपळूण नगरातील सर्व नागरिकांचा एक भक्तीचा या ठिकाणी सागर लोटलेला आपण सगळेजण पाहतो। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सर्व समस्त या उत्सवातील शिमगा उत्सवातील भाविकांना मनपूर्वक होळीच्या शुभेच्छा देतो। खरं तर ही करंजेश्वरी श्री सोमेश्वर हा नवसाला पावणारा आहे आणि आज चिपळूण शहरामध्ये सुरेखाताई खेरडेंच्या रूपानं भारतीय जनता पार्टीचा पहिला कोकणातला नगराध्यक्ष कमळ उमललेला आहे आणि एका अर्थानं ही चिपळूणचा नवसाला पावणारी करंजेश्वरी आज भारतीय जनता पार्टी प्रसन्न झाले आणि म्हणून मी चिपळूणकरांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत अशी करंजेश्वरीचा आणि श्री देव सोमेश्वरीची प्रार्थना करतो। या देवस्थानचे उपाध्यक्ष सुरेशराव शिंदे, माजी कोषाध्यक्ष साईनाथ शेठ कपडेकर, या देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट चिपळूणकर, त्याबरोबर समस्त देवस्थानची ट्रस्टी यांचा सुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो। माझ्यासोबत आलेल्या माझ्या पत्नी सभापती माधवीताई माने, त्याचबरोबर सुरेखाताई खेराडे, नितीन शेठ खेराडे, असंख्य या चाहत्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज नगराध्यक्षपदी सुरेखाताई खेराडे विराजमान झाल्यात आणि म्हणून खरं तर मी पहिल्यांदा या शिमगा महोत्सवामध्ये आपले सगळ्यांचे ऋण व्यक्त करण्याकरता आलो। रूढी परंपरा हजारो वर्षापूर्वीची आहे। एकेकाळी या परशुरामाच्या भूमीमध्ये हा उत्सव सुरू झालेला आहे। वासिष्ठीच्या या पवित्र अशा नदीच्या पात्रामध्ये हा भक्तीचा महासागर लोटलेला आहे। श्रीदेव गांधारेश्वर, पेठमाप आणि गोवळकोट याची एक ऐतिहासिक अशा प्रकारची ही परंपरा या ठिकाणी आहे आणि अशीच परंपरा भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे चालत राहील आणि त्यामुळं मी परमेश्वराची प्रार्थना करतो की असंच उदंड सगळ्यांना आयुष्य मिळावं, चिपळूणकरांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी मिळावी एवढी अपेक्षा करतो। या होलिकोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा।
त्यातला अत्यंत महत्वाचा असा क्षण. होने लगा गाड़ी स्टार्ट, होने लगा गाड़ी चालू, उड़ान चालू शुरू होने का तैयारी में है भैया बाबू. 40 रुपए का बांटा जा रहा है पर्ची और 40 रुपए का मिला है टिकट. ये देखो सामने नजर मारो. चलिए चलिए चालू होने वाला है भैया बाबू. खेल उड़ान शुरू स्टार्ट होने वाला है. मारुति कार चलता है, इसके अंदर भी मारुति कार और तीन भागना चलता है. डबल यामा बाइक तीन गाड़ी चलता है. आप लोगों ने अपनी जिंदगी लाइफ में ऐसा खेल प्रोग्राम नहीं देखा होगा. जाओ जाकर देख कर आओ. मारुति कार सर्कस पहली बार पहली मर्तबा लेकर आए हैं. SJ 3 मारुति कार सर्कस मौका हुआ. बांटो टिकट बांटो. बुकिंग मास्टर गुड्डी से टिकट बांटो. चलिए चलिए चालू होने वाला है खेल प्रोग्राम. शुरू स्टार्ट होने वाला है मारुति कार सर्कस. और छोटे छोटे बच्चों का टिकट नहीं लगेगा. जो बच्चा अपनी मम्मी पापा की गोद में होगा उसका टिकट पूरी करा दिया जाएगा कंपनी वाली की तरफ से.
आपण या ठिकाणी आलात आणि विश्वदर्शनच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल विश्वदर्शनतर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. अत्यंत ऐतिहासिक असा हा पेटमाप गोळकोटचा वार्षिक शिमगा महोत्सव आणि या शिमगा महोत्सव गुलालमुक्त असलेला कुठलीही गडबड नसलेला असा हा शिमगा आपण साजरा करत आहोत. आणि या शिमगा महोत्सवासाठी खास करून आलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब माने, त्याचबरोबर चिपळूण नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती सुरेखाताई खेराडे या इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि या शिमगा महोत्सवात त्यांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. याबद्दल संस्थेच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. साहेब, आपण पहिल्यांदा चिपळूणमध्ये शिमगा महोत्सवात सहभागी झालात. इथला माहोल आपल्याला कसा वाटला, काय सांगाल आपण? या चिपळूण शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे, रत्नागिरीचं असं म्हणतात आणि त्यामुळे हा भक्तीचा महासागर या ठिकाणी चिपळूणकरांच्या रूपानं लोटलेला आहे. चिपळूणकरांनी सुरेखाताईंच्या खेराडेंच्या रूपानं भारतीय जनता पार्टीचा पहिला नगराध्यक्ष मिळून एक इतिहास निर्माण केलेला आहे आणि म्हणून या ऋणातून भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही आणि म्हणून हे ऋण आमच्यावरती आहे. आणि चिपळूण शहराच्या विकासाची बांधिलकी सुरेखाताई खेराडेंच्या रूपानं आपली घेतलेली आहे आणि पुढच्या 3-4 वर्षामध्ये एक स्मार्ट शहर म्हणून चिपळूण या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या नकाशावर या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकसित असं दिसेल असं या निमित्तानं मी आश्वासन देतो. आणि जी विकासात्मक कामं आहेत ती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादानं एक चांगल्या प्रकारचं स्मार्ट शहर म्हणून आम्ही चिपळूण करणार आहोत आणि या चिपळूणकरांच्या ऋणामध्येच आम्ही राहू. आणि पुन्हा पुन्हा मी चिपळूणकरांच्या नागरिकांना सुद्धा या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ऋण व्यक्त करतो. माने साहेब सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण वहिनी साहेबांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. माने मॅडम, आपण नेमक्या काय प्रतिक्रिया द्याल? श्रीदेव संगमेश्वर देवस्थानाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देते शिमग्याच्या आणि इथेच थांबते. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आपण आल्याबद्दल धन्यवाद.
साधारण माझ्या माहितीप्रमाणे 87 शरणं भक्तगणांनी लपवून ठेवलेली आहेत आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून काही भक्तगणांची भाग्यवंत भक्तगणांची शरणं काढायला सुरुवात देखील झालेली आहे. आपल्याला अधिकृत आकडा येईल की किती 2 तासामध्ये किती शरणं काढलीत. 2005ची एक तुम्हाला गोष्ट सांगतो. 2005च्या महापुरामध्ये एका भाविकाने शरण लपवून ठेवलं होतं आणि महापूर येऊन गेल्यानंतर सुद्धा त्याचं शरण सुरक्षित होतं. दुसऱ्या वर्षीच्या उत्सवामध्ये ते शरण जसेच्या तसं सापडलं आणि देवीने त्या भाग्यवंताचं भक्ताचं शरण काढलं आणि त्या भक्ताची मनोकामना पूर्ण झाली असं त्याने कळलं देखील. म्हणजे शरण काढण्याच्या ह्या कार्यक्रमाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे की दूरवरचे लोक, अगदी बाहेरचे लोकसुद्धा या ठिकाणी सहभागी होतात. आता या ठिकाणी 87 भाविकांनी शरण लपवून ठेवलेत. त्यामध्ये स्थानिक आहेतच, पण जिल्ह्यातनं सुद्धा काही मान्यवर लोक आलेले आहेत आणि त्यांनी आपली मनोकामना, आपलं अडलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून शरण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ज्या दिवशी देवीची पालखी सहाण्यावर आसनस्थ होते त्या ठिकाणी संपूर्ण दिवसभर शरणासाठी नावनोंदणी केली जाते आणि मग रात्री तुम्हाला त्या ठिकाणी शरण लपवून ठेवता येतं. आता दोन्ही सजवलेल्या पालख्या श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरच्या पालख्या या शरण काढण्यासाठी मैदानामध्ये फिरत आहेत. त्यांच्या समोर ढालकाठी फिरते. या ढालकाठीला देखील खूप मानाचं स्थान आहे. ढालकाठी घेऊन फिरणारे मानकरी अखंडपणे ही ढालकाठी हातात घेऊन सर्वत्र फिरत असतात आणि त्यासोबत जे भोईराज आहेत ते भोईराज सतत 4 दिवस या दोन्ही पालख्या खांद्यावर घेऊन देवीची अविश्रांत सेवा करत असतात. अंगावर तांबड्या रंगाचा अंगरखा, शुभ्र पायजमा, करकसून बांधलेलं उपरणं आणि मावळी पगडी अशा वेशामध्ये ज्यावेळी हे भोईराज धावतात त्यावेळी त्यांच्या अंगामध्ये एक वेगळंच स्फुरण चढलेलं असतं आणि केवळ देवीची भक्ती हा एकच विषय किंवा हा एकच निधिध्यास त्यांना लागून राहिलेला असतो. दुपारी 3 वाजता ज्यावेळी आपल्या उत्सवाला प्रारंभ होतो, म्हणजे ज्यावेळी 10 तारखेला उत्सवाला प्रारंभ झाला, 10 तारखेपासून अगदी 13 तारखेपर्यंत हे भोईराज देवीच्या पालखीसोबत तिची निश्चित भावनेतनं सेवा करत असतात. 10 तारखेला दुपारी 3 वाजता पालखीने प्रस्थान ठेवलं पेठमापकडे. नंतर गोविंदगडाकडे ती रवाना झाली. देवीची त्या ठिकाणी रेडजा देवीची भेट घेतली. त्या ठिकाणी जगताप कुटुंबियांनी मानाची पूजा अर्चा केली आणि मग पुन्हा घराघरातील आरत्या घेत ती पेठमापकडे रवाना झाली. शनिवारी पेठमापमध्ये आगमन झालं. त्यानंतर सगळ्या समाजाचे होम पेटून दुपारी स्थानापन्न झाली आणि दुपारी स्थानापन्न झाल्यानंतर माहेरवाशिणी महिला, त्यानंतर आबालवृद्ध असतील सारे भक्तगण देवीची दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केली होती त्या ठिकाणी. आणि आज उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी पेठमापच्या भाटण भागामध्ये शरण काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी दोन्ही पेठमाप, मजरेकाशी आणि गोळकोट या तिन्ही भागातले असंख्य स्वयंसेवक, असंख्य भक्त पंचकमिटीच्या मार्गदर्शनाखाली आपलं योगदान देत असतात, आपली सेवा करत असतात. कारण देवीच्या अंगावर कित्येक तोळ सोनं असतं तर ती सुरक्षिततेची जबाबदारी देखील सर्वांची असते. त्याशिवाय कुठे गडबड गोंधळ होऊ नये, अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक भक्त हा आपलं योगदान देत असतो. आज उत्सव सुरू होऊन 3रा दिवस झालेला आहे. संध्याकाळी 6 नंतर शरणे काढण्याचा कार्यक्रम संपेल आणि पुन्हा पालख्या गोळकोटकडे रवाना होतील. हा उत्सव याची देही याची डोळा पाहण्यासाठी, हा उत्सव आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आजच्या या भागामध्ये, पेठमाप भागामध्ये 30,000हून अधिक भक्तगण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत आहे. अगदी लहान मुलांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत, महिलांपासून सारेजण, सर्व क्षेत्रातले, सर्व स्तरातले सर्व लोक अगदी नटून थटून पेठमाप भागामध्ये आलेले आहेत. संपूर्ण शहर जणू पेठमापकडे ओसंडून वाहतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पेठमाप भागामध्ये विराट जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेले आहे. सर्व प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आहेत. मनोरंजनाची साधने आहेत, आकाशपाळणा आहे, करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत आणि हे सर्व चित्रीकरण विश्वदर्शनच्या माध्यमातून आमचे सहकारी आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपण पाहत असाल की या ठिकाणी शरण काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. देवीच्या पालख्या दिसत आहेत आपल्याला. अशी वेगवेगळ्या ठिकाणची
वेगळ्या ठिकाणचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत या ठिकाणी नेत आहोत. माझे सहकारी ॲडव्होकेट जीवन रेळकर यापुढील माहिती आपल्याला देतील. धन्यवाद सुनीलजी. सुनील साळवी हे या श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी कंजेश्वरी या संस्थानाचे माजी विश्वस्त आहेत. अत्यंत चांगली माहिती त्यांनी शेअरणी या संदर्भात आपल्याला दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कानावर आलेले भक्तजनांनी पोहोचवलेल्या अनुभवाचंही कथन आपल्याला केलं. परमेश्वर म्हणजे काय असा प्रश्न हा प्रत्येकाच्या मनात असतो. प्रत्यक्ष प्रमाण त्याला देता येत नाही, पण त्याची अनुभूती मात्र तुम्हाला घेता येते. असे असंख्य अनुभव हे किंवा अनुभूती श्रीदेव कंजेश्वरीचा भक्तजन इथे घेत असतो. सुनीलजींनी मगाशी जे सांगितलं की गतवर्षी म्हणजे 2005ला ठेवण्यात आलेले शरण हे 2006ला महापूर येऊन गेल्यानंतर सुद्धा प्राप्त होऊ शकलं आणि त्या भक्तजनाचा अनुभव असा की त्या हे शरण मिळाल्यानंतर त्याचं काम पूर्णत्वात गेलं अशी तशी त्याचा अनुभव ती त्याला मिळालेली देवी अस्तित्वाची अनुभूती होती. कारण देवीचं सांगणं काही वेळेला असतं की बाबा रे तू थांब, यावेळेला तुझं काम होत नाही आहे, जरा थांब, कदाचित तुझी मनोकामना पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. हा त्यामागचा संकेत आहे आणि या संकेताची सत्यता सुनील साळवी यांनी दिलेल्या अनुभव कथनातून आपल्याला निश्चितच मिळाली असेल. सुनीलने मगाशी सांगितलं की तुझी पालखी वाहण्याचं काम हा गोळकोट येथील भोईराज समाज ज्याचा प्रमुख व्यवसाय वर्षभर थोडीफार मच्छी विकणे आहे, हातपाटीची वाळूचा व्यवसाय पूर्वी त्यांचा होता. अलीकडील काळात हा धंदा करणं त्यांना देखील जिकिरीचं झालेलं आहे. पण एक गोष्ट निश्चित, गोळकोट स्थित असलेला भोईराज हा महाराष्ट्रात कुठेही स्थिर स्थावर जरी झाला तर वर्षभरातील या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीत तो इथला हा अत्यंत प्रमुख घटक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पालखी वाहण्याचं काम, जर सुनीलने मगाशी सांगितलं की पालखी दुपारी 3 वाजता ती मंदिरामधून बाहेर पडते. जीवनजी, हा संपूर्ण सोहळा खरं तर देवी स्वतःच करून घेत असते. आपण हे केवळ निमित्त मात्र आहोत. देवीचा आशीर्वाद असल्यामुळे कुठलंही गालबोट न लागता हा सोहळा किंवा देवीचे कुठलेही कार्यक्रम म्हणा हे पार पडत असतात आणि देवी आपल्याकडून ती सेवा करून घेत असते. आता कुठलाही उत्सव असेल, आता देवीचे वर्षभर आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा शिमगा महोत्सव आहे. शिमगा महोत्सवाचं नियोजन हे खरं तर 1 महिना किंवा 1.5 महिन्यापासून आधी सुरू झालेलं असतं. पेठमाप आणि गोळकोटमध्ये दोन्ही ग्रामस्थांची गाव बैठक होते. त्या ठिकाणी गतवर्षीच्या उत्सवाचा उहापोह होतो. नवीन उत्सवामध्ये काही सूचना येतात, काही याद्या येतात, काही मतं मांडली जातात आणि त्यातून
उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा, त्याच्यामध्ये काही बदल करायचा किंवा काही नवीन सूचना कोणाच्या आल्या असतील तर त्यावर विचारमंथन होतं आणि मग सर्वांच्या विचारातून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाते. अर्थात हा जो काही पारंपरिक कार्यक्रम आहे त्याला कुठे धक्का न लावता त्याचं स्वरूप जे आहे ते तसंच ठेवून त्यामध्ये अधिकाधिक सुरळीत पद्धतीने उत्सव कसा होईल या दृष्टीने केवळ हे नियोजन असतं. सुरुवातीला पेठमापात बैठक होते, नंतर गोळकोटमध्ये बैठक होते. ही बैठक झाल्यानंतर मग प्रत्येक समाजाला वर्गणी गोळा करण्यासाठी सूचना केल्या जातात, त्यानंतर पत्रिका छापल्या जातात आणि मग ह्या उत्सवाचा प्रचार प्रसार करण्याची एक मोहीम सुरू होते. आणि जसजसे हे दिवस जवळ येत जातात तसतसं प्रत्येकाला धाकधूक निर्माण होते की आता उत्सवाची मग प्रत्येक घरामध्ये तयारी सुरू असते. प्रत्येकजण आपापल्या घराची झाडलोट करतो, नंतर आपल्या प्रभागाच्याही स्वच्छता केली जाते आणि मग 4 दिवसामध्ये पेठमाप, मजरेकाशी आणि गोळकोट हे भाग अक्षरशः नव्या नवरीसारखे नटून थटून सज्ज झालेले असतात. आता हा उत्सव साजरा करण्यासाठी पेठमाप, मजरेकाशी आणि गोळकोटमध्ये असंख्य स्वयंसेवकांच्या कमिट्या तयार केल्या जातात. या कमिट्यांकडे वेगवेगळ्या कामाची जबाबदारी दिली जाते. ढोल कमिटी असेल, विद्युत रोषणाची कमिटी असेल, पत्रिका वाटण्याची कमिटी असेल, पंच कमिटी, या सर्व कमिट्यांवर देखरेख करते आणि मग हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी देवीचे दागिने असतात ते बँकेतनं काढले जातात, देवीची रूपं असतात, नंतर पालखी सजवण्याची जी कामं असतात, ही असंख्य कामं ह्या उत्सवाशी निगडीत असतात. ती कामं भराभर केली जातात आणि मग 4 दिवसामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त वातावरणात उत्सव साजरा होतो. सुनीलजी, गोळकोट आणि पेठमाप हे जरी हा जे छोटे गावं आहेत चिपळूण शहरातील, त्यामध्ये मुस्लिम समाजाचं योगदान हे देखील महत्त्वाचं आहे आणि या शिमगा सणाचा एक अविभाज्य भाग म्हणून मानाचा जो विषय आहे तो एका मुस्लिम कुटुंबाकडे आहे आणि या दोन्ही ठिकाणातील मुस्लिम समाज हा देखील या शिमगामध्ये एकरूप झालेला असतो. आपण त्याबद्दल थोडीशी अधिक माहिती द्यावी. जीवनजी, आपल्या कोकणातले सण हे जे आहेत ना ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दर्शवणारे सण आहेत. तुम्ही कुठल्याही गावात जा, कुठल्याही शहरामध्ये जा, हिंदू मुस्लिम एकत्र सण साजरे करतात. आपण रमजानमध्ये जातो, शिरकुर्मावर ताव मारतो, ते आपल्याकडे पोळीवर ताव मारतात. आता आपला हा जो शिमगा महोत्सव आहे तर त्या शिमगा महोत्सवाची प्रथम मानाची पूजा ही हमीदा खोतीर म्हणून जी भाविक आहे गोळकोटमध्ये, तिच्या घरी प्रथम पूजा होते. ज्यावेळी देवीच्या पालख्या गडावरून खाली उतरतात त्यावेळी हमदा खोतींच्या घराजवळ जातात आणि त्या ठिकाणी त्या मुस्लिम भाविक आहेत त्या ठिकाणी त्यांची पहिली पूजा होते आणि नंतर मग त्या पालख्या रवाना होतात. त्यांच्याकडे देवीचे दागिने सांभाळायची जबाबदारी होती, पण कालानुरूप देवीच्या दागिन्यांची संख्या वाढत गेली आणि नंतर ती जबाबदारी ट्रस्टींकडे आली. परंतु दागिन्यांचा मान हा त्या हमदाताईंकडे होता आणि अशा पद्धतीने ह्या उत्सवामध्ये काही मुस्लिम भाविकसुद्धा किंवा त्यांच्याकडे सुद्धा जबाबदारी देण्यात आली होती. आणि ज्यावेळी ह्या पालख्या मापातनं म्हणा किंवा गोळकोटमधनं रवाना होतात त्यावेळी मुस्लिम भाविकसुद्धा देवीचं आवर्जून दर्शन घेतात, आपल्या मनोकामना काय असतील त्या देवीला सांगतात आणि ते देखील या उत्सवामध्ये एकरूप होऊन आनंद लुटतात.
काय सत्य काय तर ईश्वर अल्लाह एकही आहे आणि या ठिकाणी जे परमेश्वराचं जे अदृश्य स्वरूप आहे त्याची अनुभूती या आणि त्या माध्यमातून घेणं एवढा या उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. पण त्याचं नाव कधी शिमगा असतं तर त्याचं नाव कधी ऊस असतो. पेटमापच्या निसर्गरम्य अशा किनाऱ्यावर विश्वदर्शन केबल नेटवर्कच्या माध्यमातून शेरणे करण्याचा कार्यक्रम की त्याचा जो देवीच्या पदस्पर्शाने पूजित झालेल्या भूमीत संपन्न होत आहे त्याचं थेट प्रक्षेपण आज विश्वदर्शन केबल नेटवर्कच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रभर पसरलेल्या श्रीदेवीच्या भक्तजनांना हा आजचा योग हा अत्यंत पवित्र आणि आनंददायी असा आहे.
चला तो मौत इधर इधर से पांडे आ रहा है मौत सोला मौत सुरक्षा मौत only 40 rupees चालू होने तैयारी है भैया बाबू जल्दी वाला जल्दी करे लो बोलती वाला बोलती करे लो इधर से मिल जाए टिकट उसी में जान से और ये देखो जमाने के मजा में हुआ जा रहे हैं आपकी जाओ देख जाओ आमचे मित्र काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले हे दर उत्सवामध्ये असतात. यावर्षी देखील ते आपल्या कन्येसोबत आलेले आहेत. मी परिमलजींना विनंती करेन की त्यांनी भक्तगणांना शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम देव कर्जेश्वरी सोमेश्वर या आलेल्या सर्व भाविकांना मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाकडून सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो. मापातला शिमगा म्हणजे खरोखर त्या शिमग्याला खूप आनंद भाविक लुटतात. विशेषतः या शिमग्याला गुलालाची उधळण नसते, त्यामुळे जास्तीत जास्त भाविक मनसोक्त हा शिमगोत्सव कार्यक्रम आनंदाने लुटत असतात. त्या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे कोणाची नवस असतात त्याला शरणं म्हणतात. ती शरणं देव कर्जेश्वरी सोमेश्वर ही शोधून काढते आणि खरोखर ज्यांचे जे नवस असतात ते पूर्ण होतात. खरोखर कोकणातला हा पहिला शिमगा याची इथून सुरुवात चिपळूणातून सुरुवात होते की कर्जेश्वरी सोमेश्वर या पहिल्या शिमग्यापासून सुरुवात होते. आज मी इथे आलेल्या सर्व भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो.
183 भाविकांनी या ठिकाणी शरणं ठेवलेली आहेत आणि बऱ्याचशा भाविकांची शरणं देवीने काढलेली आहेत. अल्पावधीतच या ठिकाणी आपल्याला अधिकृत आकडा समजेल की किती भाविकांची शरणं देवीने काढलेली आहेत. हा उत्सव आता उत्तरोत्तर रंगत चाललेला आहे. भाविकांचा ओघ पेटमाप मैदानाकडे वाढत चाललेला आहे आणि असंख्य मान्यवर या ठिकाणी सहभागी होत आहेत. शरण काढण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्यासाठी या ठिकाणी पेटमाप भाटण म्हणून जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी गर्दी होते. कुठेही गडबड गोंधळ नाही, अगदी जल्लोषात हा कार्यक्रम सुरू आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अगदी सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. ढोलांचा गजर घुमतोय, भक्त्यांची मांदळी उसरलेली आहे. वाशिष्ठी माय संतपणे वाहते. पार्श्वभूमीवर महेंद्रगिरी पर्वत आहे आणि अशा अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये देवीचा हा सोहळा जल्लोषात श्रद्धापूर्वक वातावरणामध्ये सुरू आहे. खरं तर या सर्व वातावरणाचा उल्लेख किंवा या सर्व उत्सवाचं वर्णन स्वर्गीय सोहळा अशाच शब्दात करता येईल. इतका जबरदस्त सोहळा, याची देही याची डोळा साठवण्यासाठी भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि ही ऊर्जा घेऊन भक्त आपल्या घरी परततात. आज पेटमापचा शिमगा झाला की उद्या गोळकोटचा शिमगा आहे. उद्या सकाळी 7 वाजता गोळकोटमध्ये भद्रीचा होम पेटून तिथल्या सहाण्यावर दोन्ही पालख्या आसनस्थ होतील आणि मग त्या ठिकाणी सुद्धा माहेरवाशिणी भक्तगण देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतील. संध्याकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत गोळकोटमध्ये भव्य मिरवणूक काढली जाईल देवस्थानापर्यंत आणि नंतर दोन्ही पालख्या देवस्थानात प्रवेश करतील आणि मग 4 दिवस चालणाऱ्या महोत्सवाची श्रद्धापूर्वक सांगता होईल. देवीचे वेगवेगळे दागिने आहेत ते सुरक्षितपणे ठेवले जातील आणि मानकऱ्यांचे श्रीफळ अर्पण करून किंवा त्यांना देऊन या उत्सवाचा समारोप होईल. अशा पद्धतीने 4 दिवस हा उत्सव रंगून जाईल. मगाशी जीवनजींनी सांगितलं की मुस्लिम भाविकसुद्धा यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतात. तर त्याचं एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर आमचे खालिद भाई दरवर्षी न चुकता करंजेश्वरी देवीचा कुठलाही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी चित्रीकरण करतात आणि ते हजारो भाविकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. दरवर्षी शिमगा महोत्सवाचं लाईव्ह टेलिकास्ट ते करत असतात. यावर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवला आहे आणि अशा पद्धतीने त्यांची देखील देवीवर श्रद्धा आहे. या श्रद्धेतनं ही सेवा घडत असते. आपण जे चित्रीकरण पाहत आहात ते शरण काढण्याचा सोहळा आहे. मी पुन्हा ही सूत्र जीवनजींकडे देतो. चिपळूण कोकणातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत मोक्याचं ठिकाण. डाव्या बाजूला डोंगरावर असणारी परशुराम देवस्थान, त्याच्या समोर असणारा गोविंदगड हा किल्ला, गोविंदगडच्या पायथ्याशी असलेलं श्रीदेवी सोमेश्वर श्रीदेवी कंजेश्वरीचं मंदिर, जी कुलस्वामिनी पटवर्धन दीक्षित गोवळे फडणवीस इत्यादी आडनावांच्या घराण्यांची या चिपळुणात रावतडे विभागात असणारी विंध्यवासिनी ही चितळे कुटुंबियाची कुलस्वामिनी, चिपळूणपासून जवळ असलेल्या गुहागर, तिथे असलेलं माझ्या माहितीप्रमाणे राहणारे अशा आडनावाच्या लोकांचं कुलस्वामी याडेश्वर, तर अत्यंत नामवंत अशा देवस्थानाने नटलेला सुंदर कोकण किनारपट्टीचा भाग. चिपळूण हे मुंबई गोवा या महामार्गावरलं मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये आपण पाहतात शेरणे हे निघालेलं आहे, दाखवण्यात येत आहे. दोन्ही हाताने भक्तजन जो दाखवतोय तो पिवळा फडका, त्यामध्ये असणारे श्रीफळ पुन्हा एकदा दाखवण्यात येत आहे. हे शेरणं, पालखीची भोई, त्यांच्यासोबत असणारी जी ढाल काठी समजलं जातं
ती ढालकाठी शोधून काढत असते. एक वेगळी संवेदना, एक वेगळी अनुभूती या ढालकाठी वाहणाऱ्या माणसाच्या अंगात येते. त्याचा प्रतिध्वनी भोईराजांच्या मध्ये उमटतो आणि त्यातून साकार होतं ते शरण काढणं. हे शरण ही त्या भक्तजनाला दिलेली दाद आहे, त्याला दिलेलं आश्वासन आहे, त्याला दिलेली हमी आहे की बाबा रे तुझ्या पाठीशी मी उभी आहे आणि तुझं काम यावर्षी ते पूर्ण होणार आहे. अर्थात मी हेही सांगेन की ज्यांचं शरण मिळालं नाही, ज्यांचा अर्थ असा नव्हे त्यांनी नाराज व्हावं, त्यांच्यासाठी थोडा सबुरीचा सल्ला आहे. आणि हा सबुरीचा सल्ला म्हणजेच मगाशी सुधीर साळवी यांनी 2005च्या महापुरात काढलं गेलेलं शरण 2006मध्ये मिळालं आणि 2006मध्ये त्या भक्तजनाच्या संकल्पाची पूर्ती झाली. याचा अर्थ असा की 2005ला त्याला न मिळालेलं त्याचं शरण हे त्याला थोडीशी श्रद्धा आणि थोडा सबुरीचा सल्ला होता. जस्ट वेट अँड वॉच. आणि असं त्याचा वर्षभर त्याचा वेटिंग पिरियड घेण्यात आला आणि मग 2006ला मात्र त्याला खात्री देण्यात आली की तू यावर्षी यशस्वी होणार आहे. आणि त्याची अनुभूती त्या व्यक्तीने त्या भाविकाने घेतली. आणि असा अंगावर रोमांच उभा करणारे अनुभव हे आम्ही सांगत असलो तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्या भक्तजनाने घेतलेला असतो. आम्ही त्यांनी दिलेला अनुभव हा आपणापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला सांगणं एवढाच हा केबल नेटवर्कच्या माध्यमातून असलेला प्रयत्न आहे. हे पुन्हा महत्त्वाचा भाग असा की चिपळूण हे नामवंत शहरामध्ये असलेले विश्वदर्शन केबल नेटवर्क, या केबल नेटवर्कच्या माध्यमातून 25 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज घेतलेली गरुड झेप आहे. आणि ही गरुड झेप म्हणजे आज हे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील टीव्हीवर पोचत आहे. आणि ज्याचा आम्हाला आनंद, अभिमान आणि निश्चितच आहे किंवा ही शाबासकी देवीने 25 वर्षानंतर दिलेल्या त्या उत्तम झेपेला दाद आहे. या मुकादम घराण्यांचं किंवा खालिदभाई, इम्तियाजभाई या दोघांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचं, त्यांच्या टीमचं, विशेषतः अमर मोहिते असेल, दीपक कदम असेल, आमचा रेडिओ असेल आणि त्यांना सहकार्य करणारे असंख्य त्याचे कर्मचारी आहेत, या सगळ्यांना आपण जरूर शाबासकी दिली पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी हा सोहळा अनुभवला असेल, पाहिला असेल, त्याला एक नम्रतेची विनंती, केवळ चिपळूण जिल्हा रत्नागिरी विश्वदर्शन केबल नेटवर्क या पत्त्यावर जर आपला अभिप्राय कळवलात किंवा सांगितलात किंवा नेटमार्फत पोचवलात तर या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा उत्साह द्विगुणित होईल. आम्हालाही आनंद वाटेल की ज्यामुळे आम्ही कुठे कुठे पोचलो हेही लक्षात येईल आम्हाला, त्याचा आम्हालाही आनंद आहे. शरण काढण्याचा हा कार्यक्रम पुढे आपल्या टी व्हीवर दिसणारी सोमेश्वराची आणि श्रीदेवीची पालखी, त्याच्या मागे धावणारा भक्तजन, बेधुंदपणे जाणारा भोईराज, ज्याच्या पायामध्ये कोणतेही पादत्र नाही, केवळ दगड्याचा आणि काट्याकुट्यांचा हा मार्ग, ज्यामध्ये हे बेछूटपणे आणि बेधुंदपणे एक वेगळी व्यवस्थित अंगात आल्यासारख्याप्रमाणे धावत असतात. गणेश्वरीची पालखी सोमेश्वराच्या पाठोपाठ धावत असते. या पालखीची त्या देवीच्या अस्तित्वाची अनुभूती येथे उभा असणारा हा सोहळा, नेत्ररूपक सोहळा पाहणारा भक्तजना घेत असतो. आणि म्हणूनच कोकण म्हणजे शिमगा आणि शिमगा म्हणजे चिपळूण आणि चिपळूणातला हा अत्यंत आदर्श असं आणि पारंपरिकतेचं दर्शन घडवणारा, संस्कृतीचं दर्शन घडवणारा असा हा नामवंत शिमगा, जे लोक हे पाहत आहेत ते जरूर नक्कीच कृतकृत्य होतील. आमचेही अनुभव अत्यंत चांगले आहेत. हे थेट प्रक्षेपण ज्यांनी घरातून पाहिलेलं असतं, ज्यांना काबळामध्ये आजारपणामुळे या थेट प्रत्यक्ष जागेवर येता येत नाही, पण टी व्हीच्या माध्यमातून जे सोहळा अनुभवतात आणि मग त्यांच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भावना, कौतुकाची पत्र, कौतुकाचे फूल जेव्हा विश्वदर्शन केबल नेटवर्कच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्यामुळे आपणासही विनंती आहे त्या बंधुत्वाचा आपण आणि विश्वदर्शन केबल नेटवर्क या बंधुत्वाचे जे मुख्य आहेत खालिदभाई मुकादम, इम्तियाजभाई या दोघांचे आपण मनसोक्त कौतुक करावं ही देखील आपल्याला आग्रहाची विनंती. देवीचे वर्षभरात चालणारे सण, भारतीय वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं आणि हा वर्ष अखेरीचा काळ आहे. पण देवीच्या भाविकांसाठी किंवा ज्यांची कुलस्वामिनी आहे
अशा भाविकांनी या माध्यमातून सुद्धा थोडंसं जाणून घेतलं तर मला वाटतं किंवा ती माहिती आम्ही देऊ शकलो तर त्यांनाही आनंदही वाटेल. या देवस्थानचे माजी विश्वस्त सुनील साळवी हेच आपल्याला याची तपशीलवार किंवा अधिक माहिती देऊ शकतात. गुढीपाडवा आणि वर्षभर देवीचे चालणारे प्रमुख उत्सव. तुषार, विश्वस्त म्हणून दुसऱ्या टर्मसाठी तुला संधी मिळाली आहे. त्या दुसऱ्या टर्ममध्ये विश्वस्त मंडळाने नेमके कोणत्या उपाययोजना आखल्यात किंवा भव्य काही कामं अशी हाती घेतलेली आहेत का? गेली 5 वर्ष विश्वस्त म्हणून काम केल्यानंतर मला गावाच्या वतीने पुन्हा काम करण्याची आणि देवीच्या कृपेने खजिनदार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. आत्ता नवीन योजना आम्ही देवस्थानच्या वतीने भक्तांसाठी आखत आहोत. लवकरच आपण गोळकोट किल्ल्यावरती पर्यटन केंद्रात पर्यटनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पायऱ्या जाण्यासाठी करत आहोत. तसंच वरून परशुराम ते गोळकोट किल्ला असे रोपवे काढण्याचं काम जे आहे त्याचं सर्वेक्षण चालू आहे. तसंच गोळकोट कंजेश्वरीच्या मंदिरामध्ये क वर्ग गटातून मान्यता घेण्याचं काम चालू आहे. क वर्ग एकदा देवस्थानाला प्राप्त आल्यानंतर त्यातून जो फंड येईल त्यातून नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा आम्ही मानस आखलेला आहे. अशा वेगवेगळ्या व्यायामशाळा देवस्थानच्या माध्यमातून व्यायामशाळा लवकरच इमारत बांधून झालेली आहे पूर्णत्वात. फक्त त्यात व्यायामाचं साहित्य आणि वाचनालय तसेच ग्रंथालयाची इमारत आपण बांधलेली आहे. तिथे ग्रंथालय लवकरच चालू होईल. अशा आपण नवनवीन योजना चालू करत आहोत देवस्थानच्या माध्यमातून आणि लोकांचं त्याला चांगलं सहकार्य मिळत आहे. दानशूरांचं त्याला सहकार्य मिळत आहे. मागील बॉडीने 5 वर्षात कोणकोणती कामं केली? मागील 5 वर्षात देवस्थान कमिटीने विश्वस्त मंडळाने व्यवस्थितपणे काम केलेलं आहे. एक जी आता आपल्या देवस्थानच्या डाव्या बाजूला जी भव्य इमारत दिसलेली आहे ती जवळजवळ 55 ते 60 लाखाचं मोठं असं काम मागच्या 5 वर्षातल्या विश्वस्त मंडळाने केलेलं आहे. तसेच जी गोळकोट आणि पेटमापच्या सीमेवरती जी आता कमानी आपल्याला भव्य रूप देते असते ती शिंदे कॉन्ट्रॅक्शन यांच्या माध्यमातून विश्वस्त मंडळाने उभं करण्याचं काम केलेलं आहे. तसेच देवस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवात विविध योजना आपण आखलेल्या आहेत. शिमगा उत्सवासाठी आज आपण बघतात की एक व्यवस्थित असं मूर्तरूप आलेलं आहे शिमगा रूप. तर एका बाजूला जाहिरात लावून तिथे दुकानाची व्यवस्था ही सर्व संकल्पना मागच्या 5 वर्षात विश्वस्त मंडळाने आखलेल्या आहेत आणि ते पूर्णत्वास नेलेले आहेत. धन्यवाद तुषारजी, आपण आलात, माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून गोळकोटच्या शिमगा महोत्सवाला प्रारंभ होईल. त्या ठिकाणी भद्रीचा होम पेटवला जातो. तुषारजी, आणखीन एका गोष्टीची माहिती सांगा. गोळकोटच्या शिमगा कशा पद्धतीने साजरा होतो? म्हणजे भद्रीचा होम पेटवल्यापासून अगदी संध्याकाळच्या मिरवणुकीपर्यंत त्याचं स्वरूप कसं असतं? आत्ता पेटमापमधून शरण गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पेटमाप होमाजवळ येऊन ती मार्गक्रमण गोळकोटच्या बाजूने करते. बाजारपुलापर्यंत जबाबदारी जी असते ती मुख्यत्वे करून पेटमाप ग्रामस्थांची असते. एकदा बाजारपूल झाला तिथे हद्द आहे ती आपली गोळकोट पेटमाप, त्या हद्दीपासून एकदा ताब्यात पालखी मिळाली गोळकोट ग्रामस्थांच्या ताब्यात की ती वाजत गाजत गोळकोट रोड करून चराजवळून भोईवाडी मार्गे जिथे भोईवाडीत पालखीचं मोठ्या दिमागदार स्वागत केलं जातं. कारण या 4 दिवसाच्या शिमगा उत्सवात भोई समाज हा अविरत काम करत असतो, अनुवानी काम करत असतो आणि नक्कीच त्यांच्या हद्दीत पालखीचं आगमन झाल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं. वाजत गाजत विद्युत रोषणाई रांगोळ्या घरोघरी काढलेली असतात आणि भोईवाडीतल्या होमाला प्रदक्षिणा घालून पालखी पुन्हा गोळकोट खाडी किनारी जे आपलं नदी आहे नदीला तिथे पूजन केलं जातं. पाण्यात पालखीचे भोई लोकांचे इथे नदीत पाय धुतले जातात आणि तिथून मग वाजत गाजत मोहल्ल्यातून पालखी
गोळकोट सानेजवळ जाते. सानेजवळ जवळजवळ आपला तो बद्रीचा होम आहे. पूर्वी बद्रीचा होम लागण्यासाठी उशीर होत असे, परंतु या 5 वर्षात विश्वस्त मंडळ आणि कार्यकर्त्यांनी अविरत प्रयत्न करून बद्रीचा होम हा सकाळी 5 ते 6-7 या दरम्यान लागावा असे प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. बद्रीचा होम लागल्यानंतर तिथे जिवंत कोंबड्याचा बली दिला जातो. ही पहिल्या पारंपरिक आपली प्रथा आहे. त्यानंतर पालखी बद्रीचा होम लागल्यानंतर गोळकोट सानेवरती बसते. त्यानंतर देवीच्या तिथे जे नवसकरी असतात, ते ग्रामस्थ आले असतात, माहेरवासीने आलेले असतात, त्यांच्या तिथे आरत्या घेतल्या जातात, ओवाळणी केली जाते किंवा त्यांचे काही गाराणे असतील ते तिथे बोलली जातात. त्यानंतर पालखी 5 वाजेपर्यंत गोळकोट सानेवरती बसलेली असते. 5च्या नंतर पुन्हा पालखी बळीराजांची मान्यता घेऊन पालखीचं मंदिराकडे आगमन प्रस्थान केलं जातं आणि हा जो गोळकोट सान ते मंदिर हा जवळजवळ 15 मिनिटाचा जरी रोड असला तरी या मार्गक्रमण करण्यासाठी जवळजवळ पालखीला 3 तास लागतात. म्हणजे तिथे ग्रामस्थ आणि ढोलकरी सगळेजण तिथं व्यवस्थित मौज मजा करून आणि सांगता असतो. सांगता कार्यक्रम हा व्यवस्थित दिमागदार केला जातो. हा सांगता कार्यक्रम बघण्यासाठी पेटमाप गोळकोट आणि देवीचे भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये उपस्थित असतात आणि एकदा देवीचे मंदिरामध्ये प्रस्थान झाल्यानंतर हा शिमगा उत्सवाचा आपला कार्यक्रम असतो तो समाप्त होतो. त्यानंतर देवीचे जे मानकरी असतात, जे सेवेकरी असतात किंवा जे कार्यकर्ते असतात त्यांना मानाचा नारळ म्हणून एक श्रीफळ देण्याचा आपली परंपरा आहे. जे तिथे हजर असतात त्यांना आपण मानाचे नारळ देत असतो, श्रीफळ देत असतो आणि एक ऋण आपण त्या यातून फेडण्याचं काम देवस्थानच्या माध्यमातून करत असतो. धन्यवाद. तुषार, आणखी एक माहिती दे. ज्यावेळी देवीचा ताबा, देवीच्या पालख्यांचा ताबा गोळकोटच्या भक्तांकडे दिला जातो आणि दोन्ही पालख्या ज्यावेळी गोळकोटकडे रवाना होतात त्यावेळी अनुभव असा येतो की त्या पालख्या जड जातात. तर याविषयी काय सांगशील? साहजिकच आहे की कंजोरीचं माहेरे पेटमाप समजले जाते. करंजीच्या पेटमाप जे आपलं आता मूळ सिंहासन म्हणून आपण जे स्थान म्हणतो तिथे कंजोरी प्रकट झाले. त्यामुळं पेटमापाला नक्कीच कंजोरीच्या माहेरवासींचा हक्क निर्माण झालेला आहे. जेव्हा ते आपल्या पेटमावाकडे कंचोरी आणि सोमेश्वरांची पालखी येते त्यावेळेला माहेरवासींनी जसे आपल्या माहेरात जाण्यासाठी इच्छुक असतात त्या पद्धतीने सोमेश्वरांची पालखी जड असते, परंतु कंचोरीची पालखी पेटमापमध्ये येते अत्यंत हलक्या वजनाने असते. तसेच गोळकोट पेटमापमधून गोळकोटमध्ये जाते वेळी नक्कीच कंचोरीची पालखी ही माहेर आपल्या माहेराकडून सासरे जाते वेळी जड अंतकरणाने जात असते. त्यामुळे कंचोरीची पालखी ही जड स्वरूपात असते आणि सोमेश्वरांची पालखी ही हलक्या स्वरूपात असते. असा हा आपल्या भोईराजांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे आपण हे अनुभव आपल्याला प्रकट करत आहोत.